दंडाची किंवा खर्चाची रक्कम माननीय न्यायालयामध्ये कशी भरली जाते? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. फौजदारी प्रकरणांमध्ये सरकार पक्षाचे साक्षीदार आलेले असतात, परंतु आरोपी हे साक्ष घेण्यास तयार नसतील व त्याची कारणे सबळ असतील तर माननीय न्यायालय हे साक्षीदारांना जाण्या येण्याचा खर्च व त्यांचा त्या दिवशीच्या झालेल्या नुकसानीबद्दल त्यांना योग्य वाटेल ती रक्कम साक्षी भत्ता म्हणून देण्याचा आदेश करू शकतात. तो साक्षी भत्ता आलेल्या साक्षीदारांना समक्ष हाती दिला जातो. तो मिळाला म्हणून त्यांची सही घेतली जाते व त्यांना पुढील तारखेस माननीय न्यायालयामध्ये विनासमन्स हजर राहण्यास सांगितले जाते, तसे लिहून घेतले जाते. दिवाणी प्रकरणांमध्ये जर एखाद्या पक्षकाराला माननीय कोर्टाने विरुद्ध बाजूला खर्च देण्याचा आदेश केलेला असेल तर तो खर्चही त्या पक्षकाराला हाती देता येतो व तो खर्च मिळाला म्हणून लेखी न्यायालयामध्ये लिहून घेतले जाते. ज्याप्रमाणे साक्षीदारांना किंवा केसमधील पक्षकारांना खर्चाची व दंडाची रक्कम हाती दिली जाते, त्याचप्रमाणे ज्यांच्या विरुद्ध हा आदेश झालेला आहे त्या व्यक्तींना ती रक्कम माननीय न्यायालयामध्ये सुद्धा भरण्याचा पर्याय उपलब्ध असतो. ते ती रक्कम माननीय न्यायालयामध्ये सुद्धा भरू शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.